मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी उल्लेख केला मुलीचा, माझ्या मुलीचा उल्लेख केला, मैत्रीचा उल्लेख केला। मी तिचं नाव घेतोय कारण माहिती आहे, जगाला माहिती आहे 10-12 पोरं नाहीत मला, एकच मुलगी आहे, म्हणून तिच्या नावाचा उल्लेख केला। मित्रांनो, मला तिच्याकडून एकच अपेक्षा आहे की ती सक्षमरित्या निर्णय घेऊ शकेल, सक्षमरित्या ह्या जगात वावरू शकेल, सक्षमरित्या ती आलेल्या प्रसंगाला तोंड देऊ शकेल। नमस्कार मित्रांनो, बोलायचं तरी काय, मी आणि माझा संघर्ष। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी उल्लेख केला मुलीचा, माझ्या मुलीचा उल्लेख केला, मैत्रीचा उल्लेख केला। मी तिचं नाव घेतोय कारण माहिती आहे, जगाला माहिती आहे 10-12 पोरं नाहीत मला, एकच मुलगी आहे, म्हणून तिच्या नावाचा उल्लेख केला। मित्रांनो, मला तिच्याकडून एकच अपेक्षा आहे की ती सक्षमरित्या निर्णय घेऊ शकेल, सक्षमरित्या ह्या जगात वावरू शकेल, सक्षमरित्या ती आलेल्या प्रसंगाला तोंड देऊ शकेल। हीच माझी तिच्याकडून अपेक्षा आहे। कारण मित्रांनो, कलियुग आहे, बघा काय घडते ह्या जगात, काय घडते, कुठल्या थराला माणसांचे विचार गेले, कुठल्या टोकाला माणसांचे विचार गेले। माणूस किती षडविकाराने ग्रस्त आहे, मतलबी आहे, स्वार्थी झालेला आहे। षडविकार म्हणजे आलंच, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, आणि तो किती ग्रस्त झालेला आहे। आणि ह्या षडविकाराने ग्रस्त झाल्यामुळे हे जे काय आज घडते, अधर्म घडतोय त्याच्याकडून जो अधर्म घडतोय तो विकोपाला गेलेला आहे। आणि अशा या समाजामध्ये, अशा या जगामध्ये तिचा टिकाव लागावा ह्यासाठी फक्त मी तिला काय करतोय, संस्कारित करतोय, मार्गदर्शन करतोय, आणि काही गोष्टी तिला सांगण्याचा प्रयत्न करतोय, समजावण्याचा प्रयत्न करतोय। बाकीचे त्या गोष्टी योग्य करते, काम वगैरे बाकीचं सगळं काम धंदे वगैरे सर्व व्यवस्थित आहेत तिचे, काही अडचण नाही आहे। अगदी इमाने इतबाराने करते, व्यवस्थित करते आणि रेग्युलर करते। माझा तिच्यावरती जो आक्षेप आहे तो म्हणजे तिच्या प्रकृती संबंधात, तिच्या आरोग्या संबंधात आणि तिच्या शिक्षणा संदर्भात। आता बघा, हा व्हिडिओ मी सकाळीच बनवायला घेतलेला आहे, अजून ती झोपलेली आहे। ती जी झोपलेली आहे तिचं कारण ती सांगते की तिला जे आज पिरियड सुरू आहेत तिचे, त्या पिरियडमध्ये तिच्या त्या मासिक पाळीमध्ये तिला त्रास होतो। आणि साहजिक आहे मित्रांनो, याची जाणीव मला आहे, विज्ञानाचा अभ्यास मी केलेला आहे, माहिती आहे मला, त्रास होतो त्या महिलेला, तसा तिलाही त्रास होतो। पण याचा अर्थ असा नाही ना त्याचा भाऊ बनवणं, एक्सक्यूज करणं। मला ह्या गोष्टीशी माझा विरोध आहे मित्रांनो। कारण मी जगलो आहे, मी कुठले बहाणे नाही बनवलेत, बाहू नाही केलं, एक्सक्यूज नाही दिलं। सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे। मला कोणी अरे रे चकचक म्हणू नये, कोणी मला सहानुभूती देऊ नये, सहानुभूतीने माझ्याकडे बघू नये, हीच माझी इच्छा आहे। तसं मी माझ्याबद्दल विचार करतो, तसं मी माझ्या मुलीबद्दलही विचार करतो। तिने सहानुभूती कोणाकडून तरी मिळावी, कोणीतरी आपल्याला अरे रे चकचक करावं, आपल्या जखमेवरती हळूवार हात फिरवावा, काही गरज नाही। कोणाकडून तिने अपेक्षा करू नये अशी माझी इच्छा आहे। ती आत्मनिर्भर बनावी, आत्मसन्मानाने जगावी, कोणाकडे हात पसरायची गरज नाही तिला। आज मला गरज नाही पडली आहे आणि मी तसं बघायला कोणाकडेही हात पसरलेलं नाही आहे, पण काही कारणास्तव कोणाला दाखवण्यासाठी, कोणाच्या तरी निदर्शनात आणून देण्यासाठी मी हात पसरले, तेवढ्यापुरते पसरलेले। त्याच्यामागे काही कारणं आहेत, त्याचा आता मी उल्लेख करत बसत नाही आहे, किंवा कोणाला तरी जाणीव करून देण्यासाठी, समज देण्यासाठी काही गोष्टी मी केल्या असतील, पण तेवढ्याच पुरते आजमावून घेण्याचा प्रयत्न केला मी प्रत्येकाला। एखादी गोष्ट करून
एखाद्याकडून मी पैसे घेतले असतील तर ते आजमावण्यासाठी ही काय व्यक्ती नक्की प्रतिक्रिया देते, कशी काय आपल्याला प्रतिसाद देते हे बघण्यासाठी, आजमावण्यासाठी. काही गरज नाही. मी फक्त तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे, मी जर हात पसरला असेल ना, म्हणजे माझ्या गरजेसाठी, तो फक्त माझ्या आईकडे पसरला असेल. त्याच्या व्यतिरिक्त मी कोणाकडे हात पसरला नाही. उभ्या आयुष्यात मी जो का हात पसरला असेल तो फक्त समोरच्याला जाणून घेण्यासाठी किंवा ती परिस्थिती त्याच्या लक्षात आणून देण्यासाठी त्या हात पसरला असेल, किंवा कोणाला एखादी मदत मागितली असेल की बाबा ही मदत हवी आहे, फक्त आर्थिकच नव्हे, आणखीन कोणतीही मदत, शारीरिक असो मानसिक असो, काही गरज नाही. मी आत्मनिर्भर आहे. एखादी वेळेस उपाशी मरेन पण कोणाकडे हात नाही पसरणार. हा माझा स्वाभिमान आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आता विषय काय आहे? माझ्या मुलीचा. आता ही ती झोपून आहे. भले तिला त्रास होतोय, मान्य आहे मला. मी तिला काय सांगितलं, तुझी ज्यावेळी ही मासिक पाळी असेल त्यावेळी तू कमीत कमी योगा कर, आसनं करू नकोस, योगा कर, प्राणायाम कर, कपालभाती कर, उडियान कर, म्हणजे तुझं रक्तसंचलन व्यवस्थित होईल. कारण हा जो मासिक धर्म जो आहे, ही जी अवस्था आहे, त्याच्यात रक्ताचा संबंध येतो. मग तुझं रक्तसंचलन व्यवस्थित होईल. तुला जो होणारा त्रास आहे, पोटात दुखणं वगैरे वगैरे जो त्रास आहे, तो जास्त त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे हे तिला मी समजावून सांगितलेलं आहे. परत एकदा मी या व्हिडिओ मार्फत समजावून सांगतोय. सकाळी उठावं आणि प्राणायाम, कपालभाती, थोडं ध्यानाला बसावं, म्हणजे शांत बसावं. काही मंत्र म्हणायची गरज नाही. मासिक पाळीत मंत्र कुठलाही म्हणू नये. मासिक पाळीत मंत्र कुठलाही म्हणू नये. नामस्मरण केलं तरी चालेल. कारण जेव जळी थळी काष्टी पाषाणी आहे. तुकाराम म्हणालेत, देव शोधाया निघालो आणि देव होऊनी बैसलो. म्हणजे तुमच्यातच ते आहे. काय आहे? तर पंचमहाभूत. जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. आणि हा पिंड त्या पंचमहाभूतानेच बनलेला आहे, प्रत्येक मनुष्याचा. मित्रांनो, लक्षात घ्या. सनातनी वास्तव या माझ्या चॅनलवरती मी त्याचा सविस्तर त्याचा उल्लेख केलेला आहे, त्याची मांडणी केलेली आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर त्या चॅनलवर जाऊन माझे ते विचार ऐकू शकता. असो मित्रांनो, एक उदाहरणार्थ मी तिला सांगितलं होतं की तुझ्या आजीला, म्हणजे माझ्या आईला मी प्रत्येक वेळी सांगत होतो की तू योगा कर, जेवढे जमतील तेवढे आसनं कर, आणि ह्या सगळ्या प्रपंचातून मोकळी हो. सगळं डोक्यातनं काढून टाक. कोणाशी काही संबंध ठेवू नको. कोण तुझा लाडका आहे, कोण तुझा आपला आहे, कोणी तुला विरोध केला, कोणी तुझ्याबद्दल जे काय वाईट बोललं असेल किंवा काय केलं, सर्वावरती पाणी सोड. कृष्णार्पण कर आणि फक्त तुझा विचार कर. आणि तुला ह्या जगातून प्रत्येकाला जायचं आहे, पण जाताना तुझ्या हातापायाने जा, हसत खेळत जा. असं मला तिला सांगणं होतं. ती ऐकली नाही. बाबा पथ्य ठेव, खाण्यापिण्यावरती हे पथ्य ठेव, सगळं खा, अगदी साखरेचा चहा प्यालीस तरी चालेल, पण पथ्य पाळ, एक मर्यादा ठेव. पण तिने ते पथ्य पाळले नाहीत, योगा केला नाही, आसनं केली नाहीत, आणि त्या प्रपंचात अडकून राहिली. मी तिला सांगत होतो, तुला सांग कुठे बाहेर जायचं असेल तू जा, ते मंडळ आहे. कारण 1 वर्षापूर्वी वडील गेल्यानंतर 1 वर्षाच्या आसपास त्या काळामध्ये मी जे कलावती आईच्या त्या भजनी मंडळात तिला मी दाखल केलं होतं. त्यांच्याशी संपर्क साध. त्यांचे जे हे जातात, पिकनिक जातात, देवाधर्माला जातात, त्यांच्यासोबत जा. मी सर्व तुझ्यासाठी करतो, कर, बिंदास जा, काही घाबरू नकोस, काही होणार नाही, त्याच्यावरती विश्वास ठेव. पण हे साध्य झालं नाही. कारण आजूबाजूची जे आहेत त्या लोकांनी तिला काय करून ठेवलं? एक गुलाम करून ठेवलं, मानसिक गुलाम. मित्रांनो, सर्वात मोठा जो आपला दुश्मन आहे ना, ती आपली सायकोलॉजी आहे, मानसिकता. रोग वाढण्याचं कारण सुद्धा सर्वात मोठं कारण म्हणजे सायकोलॉजी. मित्रांनो, असो तर हे मी माझ्या
आईला सांगत होतो. शेवटी ती ऐकली नाही आणि शेवटी तिचा अंत कसा झाला ते माहिती आहे. शेवटी ती काय, मी तिला म्हणत होतो, बघ तू मरण मागशील पण तुला मरण मिळणार नाही. ज्यावेळी तू मरण मागशील त्यावेळेला इच्छा मरण तुला मिळणार नाही. तुला तडफडत राहावं लागेल, तडफडशील तू. त्यावेळी ती म्हणायची, मी कोणाचं वाईट नाही केलंय, माझं काय होईल, माझं काही नाही होणार. गणपतीवरती विश्वास आहे, साईबाबांवरती विश्वास आहे. अरे विश्वास ठेवून चालत नाही नुसता. असला हरी तर देईल खाटल्यावरही नाही करत. आपल्याला सुद्धा कर्म करावं लागते मित्रांनो. पण ते तिने केलं नाही आणि शेवटी तसंच घडलं. तिने मरण माझ्याकडे मागितलं होतं. ते अजूनही माझ्या कानात वाजते. माझा गळा दाब किंवा मला ह्या मजल्यावरून खाली ढकलून दे, मी तुला आशीर्वाद देईन. अजूनही ते माझ्या कानात वाजते. हे उदाहरण सुद्धा मी माझ्या मुलीला सांगितलेलं आहे की बघ, ती मावशी आजी म्हणजे तिने सांगितलं छोटी आजी सांग, मावशी आजी म्हणू नकोस, तर छोटी आजी. कारण तिने मला सांगितलं छोटी आई म्हण, मी तिला छोटी आई म्हणत होतो. शेवटी तिच्या हट्ट्यामुळे तिने आपला अंत करून घेतला. माझ्या वडिलांची गोष्ट तिला सांगितली, म्हणजे माझ्या त्या छोट्या आईची गोष्ट तिला सांगितलं, बघ तिला मी सांगत होतो थांब, तू परत येण्यात तू नाही, मी 4 दिवस 5 दिवस आठवडाभर तिथे राहीन आणि येईन. मी बोललो एकदा गेलीस तू परत येऊ शकणार नाहीस. आणि शेवटी तेच झालं. त्या माझ्या छोट्या आईबद्दल सांगतोय, छोट्या आजीबद्दल, त्या मैत्रीच्या. आणि ही गोष्ट तिला सांगितलं. शेवटी ती येऊ शकली नाही. 3 दिवसातच तिचा खेळ आटपला. मित्रांनो, माझ्या वडिलांबद्दलही तिला उदाहरण दिलं. वडील त्यावेळी म्हणायचे, मला आता मरायचं, मी चाललोय, बस झालं आता. आणि ज्यावेळी त्यांचं मरण जवळ आलं, ती वेळ जवळ यायला लागली, त्यावेळी त्यांना जगायची इच्छा निर्माण झाली. आणि ते शब्द त्यांनी माझ्या कानात टाकले, माका राजू माका जगाचा रे. मी अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, सर्वस्व पणाला लावलं होतं त्यांना आयुष्य मिळावं, ते जगावेत म्हणून. पण मित्रांनो, वेळ निघून गेली होती. हा त्यांचा दोष आहे. देव देतो आणि कर्म नेतो. लक्षात घ्या, मित्रांनो, देव देतो आणि कर्म नेतो. त्यांना निर्णय घ्यायचा होता त्यावेळेला. मी त्यांना काही गोष्टी सांगत होतो, काही गोष्टी समजावून सांगत होतो की बघा, तुम्ही मरण मागा, तुम्ही जगायची इच्छा निर्माण कराल, तेवढी तुमच्याकडे ती वेळ नसेल, ती हातातून निघून गेली असेल. हे माझ्या मुलीला सांगतोय मी. आता ही तशीच वागते ती. आता झोपून आहे ती, तिला त्रास होतोय. अरे पण उठ, जर उद्या तू कुठलं कार्य करायला गेलीस, उद्या तू जर त्या एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेतलंस किंवा नोकरी धंदा करायला गेल्यानंतर तुला हे कारण सांगता येणार नाहीत. हा साधा सरळ विषय आहे. ही कारणं तुला सांगता येणार नाहीत. त्यावेळी तुला ते कार्य करावं लागेल, ते काम करावं लागेल, ते कर्म करावं लागेल. मग त्यावेळी काय होईल? ही जर परिस्थिती तू ठेवलीस, अशीच वागत राहिली, तुझी मानसिकता तशी राहील. मित्रांनो, लक्षात घ्या, तिच्या कुंडलीप्रमाणे, तिच्या ह्याच्याप्रमाणे, ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने ती सिंह राशीची आहे. आणि तिचा जो स्वामी आहे तो सूर्य आहे. त्या राशीचा स्वामी सूर्य. आता तो सूर्य उगवलाय. तो सूर्य कधीच उगवलाय, पहाटे उगवलाय, 3:30-4 वाजता आलाय. आणि ही झोपलेली आहे. मला तिला एकच सांगणं आहे, कळकळीचं सांगणं आहे, पहाटे उठ, त्या सूर्याचं स्वागत कर, योगा कर, आसनं कर, प्राणायाम कर, ध्यान धारणा कर. आणि याचना करू नको कोणाकडे, याचना करू नकोस. आत्मनिर्भर बन. कोणाला जर अक्कल असेल, समोरच्या व्यक्तीला तुझ्याबद्दल काहीतरी आदर असेल, तुझ्याबद्दल प्रेम असेल, तुझ्याबद्दल काय आत्मीयता असेल, तर ती तुला साथ देईल, तुझ्याबरोबर उभी राहील. अन्यथा नाही राहणार. सोडून दे, कोणाची इच्छा बाळगू नकोस. शेवटी प्रत्येकजण मतलबी आहे समोरची. आता मीच तिच्याकडून एक अपेक्षा केली होती की ती एक व्यक्ती, मित्रांनो, ती एक व्यक्ती, तू का होऊ शकत नाहीस? तुला मी जन्म दिलेला आहे, तुझ्यावर मी संस्कार केलेले आहेत.
एखाद्या वेळेस मी माझ्या आईची गोष्ट समजू शकतो, माझ्या वडिलांची गोष्ट समजू शकतो, पण तुझ्याबद्दल मी हे नाही करणार, तडजोड नाही करणार, कारण मी तुझ्यावरती संस्कार केले, तुझ्यावरती तुला मार्गदर्शन केलं आहे. मग तुला 100% ती गोष्ट करता आली पाहिजे. तू 100% तत्पर राहिली पाहिजेस. ती एक व्यक्ती तू का होऊ शकत नाहीस? तुझी साथ मला का मिळू शकत नाही? तुझी साथ जिथे खंडित होते, कुठे खंडित होते, तर तू स्वतःला आत्मनिर्भर नाही बनवत आहेस. आता जे ह्याची एक्झाम दिली त्यांनी, एंट्रन्स एक्झाम दिली आहे ह्याची आपली नीटची आणि त्या ह्याची व्हायरोलॉजीची. मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी उजवं ठरायचं आहे. त्या लाखो लोकांमध्ये आपल्याला आपला नंबर मिळवायचा आहे आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? आपण त्या प्रकारे मेहनत घ्यायला पाहिजे, त्या प्रकारे आपल्याला सिद्ध करायला पाहिजे. 3 वेळा त्यांनी ही तिसरी वेळी तिची नीटची एक्झाम देणं आणि दुसऱ्या वेळी त्यांनी ही व्हायरोलॉजीची एक्झाम देणं. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालोच मी, व्हायरोलॉजीमध्ये कठीण आहे, कारण ज्या प्रकारे तिला मेहनत घ्यायला पाहिजे, कारण लाखो लोकांमध्ये फक्त 10 लोकांना निवडायचं आहे. पण नीटच्या एक्झाममध्ये तेवढी परिस्थिती नव्हती, पण तीही त्यांनी पूर्णपणे मेहनत घेतली नाही असं मला म्हणावं लागेल. 750चे जर मार्क मिळत आहेत, त्याची जर हे आहे गरज आहे, तर कमीत कमी 700 650 मार्क मिळाले पाहिजेत. आणि तेवढी जर आपण प्राप्त करू शकलो नाही तर आपली लायकी नाही ना. आणि परत मित्रांनो, त्या दृष्टीने ती चालताना सुद्धा मला दिसत नाहीये, त्या दृष्टीने ती वावरताना सुद्धा दिसत नाहीये की तिला ते प्रवेश मिळवायचंच आहे, तिला ते शिक्षण मिळवायचंच आहे, प्राप्त करायचं आहे, असंही मला दिसत नाहीये तिच्याकडून. मग मी का तिच्यासाठी ती गोष्ट करू? मला आर्थिक अडचण नाहीये ना, कोणाची ओळख काढून तिला प्रवेश मिळवून देण्याची मला अडचण आहे. ह्यावर्षी मी ठरवलं होतं आणि आजही ठरवलेलं आहे की तिला प्रवेश मिळवून द्यायचा, एनी हाव एनी कंडिशन. पण जर तशी ती वागली तर, त्या लायकीची असेल तर, त्या कुवतीची असेल तर. शिक्षण सर्वच घेतात, डॉक्टर बरेच झाले आहेत, बरेच डॉक्टर झाले आहेत, पण तो आपला धर्म ते पाळत नाही आहे. पैसा कमवणं हा माझा उद्देश नाही. तिने पैसे कमवावेत, लाखोपती व्हावी, करोडपती व्हावे डॉक्टर बनल्यानंतर, हा माझा उद्देश नाही आहे. तिचा धर्म काय आहे? तिचा धर्म काय आहे? तर त्या रोग्याला बरं करणं. तो जो रोगी असेल तिच्याकडे येईल, त्या रोग्याला बरं करणं, त्या रोग्याला योग्य मार्गदर्शन करणं, हा तिचा धर्म आहे. त्या रोग्याच्या खिशात किती पैसे आहेत आणि ते किती रुपये मला मिळतील आणि मी किती कमवेन, हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. तो धर्म आहे तिचा, वैद्यकीय धर्म आहे. कोणता? तर त्या आजारातून त्या एका व्यक्तीला मोकळं करणं, मुक्त करणं, त्याला जीवनदान देणं, त्याचं जीवन सुखकर करणं, हा तिचा धर्म आहे. आणि तो धर्म जर ती पाळणारे असेल, त्या प्रकारे जर वागणार, आता मित्रांनो, ती स्वतःच धर्म पाळत नाही आहे, आपल्या आरोग्याचा स्वतःच विचार करत नाही आहे, आपल्या मानसिकतेचा ते आताही विचार करत नाही आहे. सकाळी उठून आपली मानसिकता तिने बनवायला पाहिजे. तिला झोप लागत नाही, तळमळत राहते. आणि त्याच्यावर उपाय आहे ना मित्रांनो. आज म्हणजे काल रात्री माझा ब्लड प्रेशर शूट झाला होता. झोपल्यानंतर सुद्धा मला गरगरत होतं. मी कुठलंही औषध घेतलं नाही आहे. तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. मित्रांनो, मी जागा चुकलेलो नाही आहे. मी योग्य उपचार केला आणि माझं ब्लड प्रेशर मी नियंत्रणात आणलं आणि झोपलो. नंतर माझ्याही डोक्यात असंख्य विचार आहे. तिला फक्त शिक्षणाचं, तिच्या आईबद्दल असेल किंवा तिच्या भावंडांचं असेल किंवा तिच्या म्हणजे माझ्या परिवाराचा असेल, तिच्या डोक्यात विषय की बाबा ही व्यक्ती माझ्यावर का बोलत नाही, ही व्यक्ती माझ्यावर असं का वागते आहे, असे तिच्या अशा मनात प्रश्न असतील. ह्या भावंड जी आहेत माझी, ती भावंड माझ्यावर ही का अशी वागत नाहीत, ही अशी का बोलत नाहीत, असं का हे करत नाही, हा असेल. आई माझ्याबद्दल असा का विचार करते, माझ्याबद्दल तिला मनात भीती का वाटते आहे, माझ्याबद्दल तिला प्रेम का नाही आहे, हे विचार असू शकतात.
मी ते टाळू शकत नाही, नकारत नाही मित्रांनो. बाप माझ्याबरोबर असा वागतोय, सकाळ संध्याकाळ मला नुसता छळतोय. पण मी का छळतोय, मी का हे वागतोय, का करतोय, तिच्यासाठी. तो 1% जो आहे ना, तो तिने पूर्ण करावा, स्वतःला बनवावं, स्वतःची कुवत, स्वतःची लायकी तिने ओळखावी. हे उदाहरण मी दिलं होतं एक मागच्या व्हिडिओमध्ये, त्याचा उल्लेख केला असेल कदाचित, मला आठवत नाही, पण परत एकदा सांगतो. 8वीला असताना, इयत्ता 8वीला असताना एक गणिताचा चॅप्टर शिकवलेला नव्हता, म्हणून ती एक्झाम, दुसऱ्या दिवशी परीक्षा आहे गणिताची, वार्षिक परीक्षा आहे. त्या परीक्षेला जायचं आहे आणि ती रडत आली, बाबा मला आम्हाला धडा शिकवलेला नाही, याच्यावर जर प्रश्न आला तर मी काय करू. मग मी तिला ते समजावून सांगितलं, दाखवलं. तिला मी जादूची छडी दिली. मित्रांनो, गणित हा माझा विषय जवळचा आहे. चित्रकला आणि गणित हा माझा जवळचा विषय आहे. मग मी तिला जादूची छडी तिला हातात दिली आणि मग तिने त्या 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत त्या चॅप्टरवरती जे काय करायचं मी सांगितल्याप्रमाणे तिने त्याच्यावरती अभ्यास केला. दुसऱ्या दिवशी एक्झामला गेली. तो प्रश्न आला होता त्या चॅप्टरवरचा, त्या धड्यावरचा, तो तिने सोडवला. हसत हसत सांगायला, बाबा बघा, बरं झालं तुम्ही दाखवलं ते, आणि मी तो सोडवून आले. म्हणजे तिला मी एक सांगितलं गोष्ट त्यावेळेस सुद्धा, आताही प्रत्येक वेळी सांगतोय, 2 तासामध्ये जर तू एक चॅप्टर पूर्ण करू शकलीस तर त्या गणिताचे जे पुस्तक आहेत त्याच्यामध्ये जेवढे चॅप्टर आहेत तो किती तासात पूर्ण करू शकशील. त्याच्यासाठी तुला वर्ष घालवायची गरज नाही आहे, आयुष्य घालवायची गरज नाही आहे. एवढी तुझ्यात कुवत आहे, क्षमता आहे. आणि अशी असताना सुद्धा जर तू ढेपाळत असशील, जर तू ती पात्रता सिद्ध करू शकत नसशील, ती कुवत सिद्ध करू शकत नसशील, तर काय अर्थ आहे, काय उपयोग आहे. हे उदाहरण मी तिला प्रत्येक वेळी दाखवून देतोय, समजावतोय, समजवण्याचा प्रयत्न केला. परत एकदा मी ह्या व्हिडिओ मार्फत तिला सांगतोय. आता तिने काय करावं, काय नाही करावं, हा तिचा प्रश्न आहे. मित्रांनो, लक्षात आलं का. तिने मला साथ दिलेली आहे मित्रांनो. ज्यावेळी कोरोनाच्या त्या काळामध्ये मी ज्यावेळी गावाला होतो आम्ही, आणि माझा मोबाईल बंद पडला आणि परत ते कार्डसुद्धा व्होडाफोनचं होतं, ते VIमध्ये कन्वर्ट झाल्यामुळे तो मी कन्वर्ट करू शकत नव्हतो, कारण मेट्रो सिटीमधला, मुंबईमधला तो नंबर होता माझा. त्यामुळे तो कुडाळमध्ये होत नव्हता. तो व्होडामधून VIमध्ये तो कन्वर्ट होत नव्हता. एकतर मला मुंबईला यायला हवं होतं किंवा गोव्याला जायला हवं होतं. त्यामुळे तो फोन बंद, इनकमिंग आउटगोईंग सगळं बंद. फोन तो बिघडल्यामुळे त्याच्यामध्ये जे काय नंबर होते तेही मी काढू शकत नव्हतो, अशी माझी परिस्थिती आली. त्याच काळामध्ये माझा अकाउंट ब्लॉक झाला, पैसे मी काढू शकत नव्हतो. अशी माझी चारी बाजूनी काय झाली अवस्था झाली होती. मी माझ्या परिवारातील काही सदस्यांशी त्यावेळी संपर्क साधला आणि खरोखर मित्रांनो त्यावेळी मला गरज होती, ती मला मदतीची गरज होती खरोखरची. इतर वेळा मी ज्यांच्याकडे हात पसरले असेल ना, ते फक्त दाखवून देण्यासाठी, त्यांना जाणून घेण्यासाठी, त्यांना त्यांची हे समजून घेण्यासाठी फक्त त्यांच्याकडे मी हात पसरले असतील. पण त्यावेळी मला खरोखर गरज होती, पण कोणीही मला हात पुढे केला नाही आणि मी कोणाकडे बाकी कोणाकडे मागितलं नाही. त्यांच्याकडे मुद्दाम, त्यावेळी मला माहित होतं हे मला हात मदत करणार नाही, आता कोणी मला हात पुढे नाही करणार, हे मी जाणून होतो. मला हे पारखायचं होतं, मला हे समजून घ्यायचं होतं, हे कुठल्या थराला कोण जातील ते. नंतर मी एका माझ्या मित्राशी संपर्क साधला. त्यांनी माझ्यावरती ह्यांनी लाखो करोडो रुपये कमवलेत. त्या मित्राने मला उत्तर दिलं, 5,000 रुपये पाठवू शकला नाही. मी त्याला काय म्हणालो, 5,000 रुपये पाठव, गाडीमध्ये फक्त पेट्रोल टाकायचं आहे आणि मला मुंबईला पोचायचं आहे. मुंबईला पोचल्यावर मी बँकेचा जो प्रॉब्लेम आहे सॉर्ट आउट करीन आणि तुझे पैसे देऊन टाकेन. आठवडा 15 दिवस, जास्तीत जास्त महिना लागेल मला जर ते बँकेचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायला. पण त्यांनी सुद्धा मला कारण सांगितलं. नंतर मी कोणाकडेही पैसे मागितले नाही मित्रांनो, लक्षात घ्या. नंतर 2 व्यक्तींकडून त्यांचा मी आता उल्लेख नाही करणार आहे, ती मदत झाली. आणि मित्रांनो, नाही सॉरी,
ही अगोदरची. मला तिथे खाण्याची मौज झाली होती, खाण्यापिण्याची मौज झाली होती. मित्रांनो लक्षात घ्या त्या ह्याच्यामध्ये. मग काय करायचं, काय नाही करू, काय नाही हे करायचं. आता पैसे तर कोणाकडे तिथे मागू शकत नाही गावाला. लोक म्हणतात बाबा मोठा व्यावसायिक आहे, बिझनेसमॅन आहे, बिल्डर आहे, आणि हा आता 10-15 हजार रुपये मागतोय. कोणाकडेही मागू शकत नव्हतो. मित्रांनो त्यावेळेला मी काय केलं, मग आता खाण्याची अडचण आहे. मी तिथे पिंगुळीला ते ह्यांचा मठ आहे, राहुल महाराजांच्या, त्या मठामध्ये गेलो होतो आम्ही. बसलो तिथे होतो, सद्गुरूंची नामस्मरण केलं, त्या राहुल महाराजांचं नामस्मरण केलं. आणि तिथे त्यांचा मुलगा, त्यांचा नातू मला येऊन भेटलेत. ओळखत होते ते मला तसे. केळुसकर बऱ्याच दिवसांनी आलात. बोलो हां, ह्या दुपारचा रोज येत जा इथे, आरती पण असते आणि प्रसाद सुद्धा असतो. रोज दुपारचा येत जा ना. बघा सद्गुरूची लीला. मित्रांनो मला सांगावं लागलं नाही, आणि त्यांनी मला आमंत्रित केलं. तो एक वेळेचा माझा जेवणाचा प्रॉब्लेम सुटला. पण हे रोज जाणं पण बरोबर नाही ना. पण आता त्यांनी इन्व्हाइट केलंय, त्याने इन्व्हाइट केलं, आणि मी सतत मग तिथून त्या जिथे माझा तो राहण्याची हे होती, तिथून मी आणि माझी मुलगी रोज तिथे चालत जायचो. दुपारचा एक टाइमचा जेवणाचा प्रश्न सुटला होता त्या काही दिवसासाठी. आता पैशाची व्यवस्था करायची आहे. मग एका व्यक्तीकडून मला एक 10,000ची रक्कम मिळाली. पण परत मुंबईला पोहोचण्यासाठी मला परत ती गाडीचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेला ती गाडी रिन्यू करायला पाहिजे. जर अगोदर झालं असतं माझ्याकडून ते 5,000 रुपयाची किंमत रक्कम माझ्याकडे झाली असती तर ती वेळ होती, कारण गाडी रिन्यू करायची गरज नाही पडली असती मला त्यावेळेला. पण तो एक प्रश्न निर्माण झाला. आता तिचा वेळ निघून गेलेला आहे. ती रिन्यू केल्याशिवाय मी परत ती मुंबईला घेऊन जाऊ शकत नाही. मग ते रिन्यू करण्यासाठी मला खर्च करावे लागलेत. आणखीन एका व्यक्तीकडून मी पैसे उचललेत. त्यालाही आजमावलं. ॲक्च्युली मला त्याच्याकडून ते पैसे घ्यायचे नव्हते, पण त्याला मी आजमावलं. त्यांनी 15,000ची मदत केली मला. नात्यामध्येच आहेत, त्या नात्यामध्येच त्या व्यक्ती आहेत दोन्ही सुद्धा. पण ते रिन्युवेशनसाठी गाडी रिन्यू करायला मला तो खर्च झाला. मग ते रंगकाम करून घ्यावं लागलं, डागडुगी करून घ्यावी लागली, आणि बाकीचा रिन्युवेशनसाठी खर्च झाला. त्याच्यात ते 20,000 रुपये माझे खर्च झाले. मित्रांनो त्याच्यामध्ये एक म्हणजे 20 जास्तच 1-2 हजार रुपयेच उरले होते. मग ते 1-2 हजार रुपये काय करायचे, तर खाण्यापिण्यामध्ये खर्च झालेत, आणि हातात पैसा नव्हता. पण माझ्या मुलीने मला काय केली, सहकार्य केलं. कुठेही तिने कानाडोळा करा नाही. तिथे 2 वर्ष आम्ही होतो अडकून राहिलेलो. संडास सुद्धा, कारण त्या जिथे मी बंगला घेतला होता त्या मालकाने घर खाली करून घेतल्यामुळे माझ्या त्या ऑफिसात कार्यालय जिथे होतं त्या कार्यालयात येऊन राहत होतो. आणि संडास कसा होता, सार्वजनिक होता. पण तिथे माझी मुलगी गेली, तिने ते स्वीकारलं, मान्य केलं. मग तिच्याबद्दल मी असा काय आरोप लावत नाहीये. ती तेवढी संस्कारित आहे, विचारी आहे, सर्व आहे तिच्यात. मित्रांनो हे मुद्दाम मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. साईंचं मंदिर आहे तिकडे, साई सद्गुरूंचं पहिलं मंदिर. तिथे दर गुरुवारी जायचं दुपारचं, तिथे जेवायचं, तो प्रसाद घ्यायचा. तिथले जे हे आहेत संस्थापक आहेत, तिथले जे ट्रस्टी आहेत, ते सुद्धा माझे चांगले मित्र झाले. त्यांनी मला सांगितलं दर गुरुवारी येत जा म्हणून. बघा सद्गुरूची लीला. दर गुरुवारी येत जा, प्रसादाला येत जा. प्रसाद दोन्ही ठिकाणी मला प्रसाद, तिथे फक्त गुरुवारी मिळत होता आणि इथे रोज मिळत होता. पण काही दिवस पैशाची व्यवस्था जेवढी माझ्याकडे झाली, ती 2-4 हजार रुपये आलेत, त्यावेळी आम्ही राशन भरलं. मित्रांनो ती वेळ माझ्यावरती आली, ती वेळ सुद्धा आम्ही निभावून नेली.
माझ्या मुलीनी माझ्या बरोबर सोबत उभी राहिली, पण 100% राहत नाही ना, हे दुर्दैव आहे. 100% काय तर 1% काय तर ती स्वतःला तशी बनवत नाहीये, आत्मनिर्भर बनत नाहीये, स्वतःला खंबीर बनवत नाहीये. मित्रांनो, लक्षात आलं का? स्वतःला खंबीर बनवत नाहीये, स्वतःला त्या कुवतीची बनवत नाहीये. ह्याचं दुःख आहे. शेवटी पिकलं तिथे विकलं जात नाही, ही गोष्ट सत्य आहे आणि ते मी स्वीकारतो. कारण माझ्या विद्यार्थ्यांना मी घडवलंय. ते विद्यार्थी आजही माझं नाव घेतात, सर तुम्ही. आणि विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी की मी त्यांच्यासाठी माझे दिवस घालवले नाही आहेत, काही तास दिले होते, पण मी माझ्या मुलीला घडवू शकत नाहीये. हे दुर्दैव आहे 100%. माझे विद्यार्थी मला विचारतात, तुमच्या मुलांचं बरं असेल ना सर, तुमच्या मुलांना तुम्ही कसा काय घडवलं असेल, तुम्ही तर त्यांच्यासोबत असतात. आणि हेच दुर्दैव आहे मित्रांनो. तिच्यासोबत आहे मी लहानपणापासून आज तग्यात, तरी मी तिला 100% घडवू शकत नाही. हे दुर्दैव आहे. त्या विद्यार्थ्यांना घडवू शकलो, पण तिला घडवू शकलो नाही. आता माझे हे जे काही विचार आहेत हे तिच्यापर्यंत पोचले असतील असं मी समजतो. तिने विचार करावा आणि निर्णय घ्यावा, कसं वागायचं, कसं जगायचं, कसं आत्मनिर्भर बनायचं, कसं आपलं शरीर, आपली मानसिक स्थिती, शारीरिक स्थिती आणि आर्थिक स्थिती कशी सुधारायची हे तिच्या हातात आहे. तिला आता मी शेवटचं सांगतोय, यापुढे मी तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणार, काही विचारणार नाही. अगदी ती वेळ आली तर तिला माझ्यापासून मी वेगळं सुद्धा करेन. बस झालं, मर्यादा ओलांडल्यात, खूप झालं. एका गोष्टीला एक मर्यादा असते. समजून घेण्याचं, उमजून घेण्याची एक मर्यादा असते, सहन करण्याची एक मर्यादा असते. आता मला जे काय माझं कार्य करायचे, माझी काय अर्धवट राहिलेली कामं आहेत, अर्धवट राहिलेले प्रोजेक्ट आहेत, अर्धवट राहिलेले प्रकल्प आहेत, ते मला पूर्ण करायचे आहेत. मी जी कामं हातात घेतलेली ती मला पूर्ण करायची आहेत. मला आता 100% तिकडे लक्ष द्यायचं आहे. बस झालं. आता मला कोणाचाही विचार नाही करायचा आहे, अगदी माझ्या मुलीचाही विचार नाही करायचा आहे. हे मी निक्षून सांगतोय, परत एकदा सांगतोय, यावेळी सांगून झालेलो आहे. ती सुद्धा माझ्यावर चुकीचा वागून, माझ्याबद्दल शंका घेऊन, माझ्याबद्दल विश्वास न ठेवता, म्हणजे तिने सरळ आहे, मी जे काय सांगतो त्याच्यावर तिचा विश्वास नाही ना. ती 100% का घडत नाहीये, कारण तिचा विश्वास नाही माझ्यावरती आहे. याचा अर्थ तिनेही माझा अंत केलेला आहे. जिथे विश्वास संपला तिथे अंत झालेला आहे. मी तिच्यासाठीही जिवंत नाही आता आहे. मी तिच्यासाठीही जिवंत नाही आहे. आता त्या शरीरामध्ये, त्या ह्याच्यामध्ये जर तिला तो जीव आणायचा असेल तर तिने 100% आपल्याला स्वतःला घडवावं, तरच मी जीवित होऊ शकतो. अन्यथा तिने सरळ मला सरणावर नेऊन ठेवायचं, काडी लावायची, विषय संपला. म्हणजे तीही मोकळी आणि मीही मोकळा. म्हणजे माझ्या देहाचं नाही सांगत, तिने सरळ सांगावं, तुम्ही तुमचं बघा, मला काय तुमचं ऐकायचं नाही, आणि काडी लावून टाका. म्हणजे विषय संपला. खरोखरच त्या स्मशानभूमीत जाऊन मला जाळायची गरज नाही आहे. एवढं बोलली तरी खूप झालं. अगदी स्पष्ट भाषेत तिने बोलावं मला, की बाबा तुमचं आता मला काही ऐकायचं नाही, खूप झालं, खूप समजवलं, खूप मला ज्ञान पाजळलं, तुमची अक्कल पाजळली, खूप झाली, आणि अंतिम संस्कार करून टाकावा, माझा अग्निसंस्कार करून टाकावा. बोलायचं तरी काय तर मी आणि माझा संघर्ष. बोलायचं तरी काय, या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार परत लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये कृतासित करा. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.